नगर कल्याण रोडवरील गणेशनगर वसाहतीत जवळपास 2000 नागरिक राहत आहेत. गेली 6 महिन्यांपासून गणेशनगरमध्ये पूर्ण दाबानं नळानं पाणी येत नाही. त्यामुळे गणेशनगर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. गणेशनगर येथे अंतर्गत पाईपलाईन टाकून जवळपास 6 वर्ष झाली आहेत. पाईपलाईनचे तोंड काही ठिकाणी उघडेच असल्यामुळे यामध्ये दगडगोटे आणि माती गेली असल्या कारणानं गणेशनगरमध्ये पाणी फार कमी दाबानं येते. ही पाईपलाईन ठेकेदारानं पाणी सोडण्यापूर्वी चांगल्या प्रकारे वॉशआउट केली नसल्या कारणानं ही पाईपलाईन काही ठिकाणी लीक झाली आहे. कल्याण रोड गणेशनगर येथील पाईपलाईन वॉशआउट करून लिकेज काढण्याबाबत महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी गणेशनगरचे चेअरमन गणेश शिंदे, अनिल राऊत, गणेश मंचिकटला, नानासाहेब देवतरसे, उमेश गोरे, पोपट शेळके, पोपट रासकर, विकी सुपेकर आदी उपस्थित होते. गणेशनगरमध्ये काही ठिकाणी 4 इंची पाईपलाईन टाकणे बाकी आहे. आम्ही ऑलमन आणि संबंधित अधिकारी यांना वारंवार तोंडी सांगून काही एक उपयोग झाला नाहीये. गणेशनगरमधील नागरिक 100% कर भरत आहे. येथे कोणाचीही थकबाकी नाही. त्यामुळे आम्हा नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळालं नाही तर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. कृपया करून आपण याकडे जातीने लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी विनंती गणेशनगर येथील नागरिकांच्या वतीने करण्यात येते. नगर कल्याण रोड गणेशनगर येथे पाण्याचा प्रश्न फार मोठ्या याच्यामध्ये भेडसावत आहे. गेली 6 वर्षापासून जी पाईपलाईन टाकली गेली त्यामध्ये वॉशआउट हे 4-5 वर्षानंतर केले गेले. त्या पाईपलाईनमध्ये बऱ्याच प्रमाणात दगडगोटे माती अडकण्याची शक्यता आहे. कारण की आता जे पाणी येतं आहे ते खूप कमी दाबाने आणि जवळपास नाही या क्षमतेने पाणी येतं आहे. तरी गणेशनगरमधील सर्व रहिवासी हे त्या त्रासाला खूप कंटाळलेले आहेत. विशेषतः महिला वर्ग हा खूप आक्रमक झाला असून आजच नगरपालिकेमध्ये आपले आयुक्त यांना सदर तशी नोटीस लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहेत. तरीही नगरपालिका प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. अन्यथा गणेशनगर परिसरामध्ये हा आमचा कर भरणा जो आहे टॅक्स तो आम्ही 100% स्वरूपात करतो. महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने आम्ही अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू. तरी यावर महानगरपालिका प्रशासनाने लिकेज काढून द्यावे, लवकरात लवकर पाण्याचे लिकेज काढून द्यावे व पाणी पूर्ण क्षमतेने गणेशनगरवासियांना देण्यात यावे ही नम्र विनंती. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रतिनिधी अमोल भांबरकर, अहमदनगर.